मस्त खुसखुशीत गरमागरम बटाटे वडे आज आपले रेडी झाले आहे। नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण लग्न पंक्तीमध्ये नाश्त्यासाठी बनवले जातात तसेच छोटे छोटे मिनी बटाटा वडाच बनवणार आहोत। हे बटाटे वडे अजिबात तेलकट होत नाही। मी अगदी टिश्यू पेपरला तुम्हाला पुसून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बिलकुल तेलकट झालेले नाही। यासाठी मी एक खास टिप तुमच्याबरोबर शेअर केली आहे जी आजवर कदाचित तुम्हाला कोणी सांगितली नसेल। अजिबात तेलकट झाले नाही आहे आणि वरचं कोटिंग आणि आतलं सारण अप्रतिम चवीचं तयार होतं। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे जेणेकरून तुमचा बटाटा वडासुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल। चला तर मग वेळ न घालवता अगदी लग्न पंक्तीमध्ये मिनी बटाटा वडे ज्या पद्धतीने केले जातात तीच पद्धत आज आपण बघूयात। तर सर्वात आधी आपल्याला अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये टाकून 3 शिट्ट्या देऊन उकडवून घ्यायचे आहे। बटाटा पूर्णपणे गार झाला की त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि हाताने मॅश करून घ्यायचे आहे। नवा बटाटा असेल तर सुरीने कट करून घेतला तरीही चालेल। तर इथे सर्व बटाटे मी हाताने मॅश करून घेतलेले आहे। आता आपण एक ठेचा तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक लसणाची गड्डी, साधारण 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हिरव्या मिरच्या छोट्या असतील तर 4-5 घेतल्या तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घेऊ शकतात। 1 चमचा कच्चे धणे आणि काही कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। पाणी न टाकता आपल्याला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। या ठेच्यामुळेच या वड्यांना खमंग अशी चव येते। आता मॅश करून घेतलेले जे बटाटे आहेत ते एका मोठ्या बाउलमध्ये काढायचे आणि कच्चाच ठेचा आपल्याला या वड्यांमध्ये टाकायचा आहे। कच्चाच टाका, बिलकुल ही भाजी परतवू नका, यामुळेच या वड्यांना अगदी लग्न पंक्तीतली चव येते। एक छोट्या आकाराचा लिंबाचा रस टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर साखर टाकायची आहे। साखर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल। आता तडक्यासाठी बघा 2 मोठे चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करा आणि मग पाव चमचा किंवा अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी मात्र फुटू द्या, त्यामुळेच या तडक्याला खमंगपणा येतो। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद घालायची। हळद अगदी गरम तेलात टाकली ना तर बऱ्याचदा ती जळते आणि मग वड्यांचा रंग चांगला येत नाही। त्यामुळे गॅस बंद करा आणि मग त्यामध्ये हळद घाला आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घातली आहे बारीक चिरलेली। हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। आता बघा, घरातला एक छोटा कुठला पण चमचा प्रमाणासाठी घ्या, म्हणजे काय होतं की एकसारखे आपले हे छोटे छोटे मिनी बटाटा वडा तयार होतात। तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे एकसारखे 30 वडे तयार झाले होते। जर तुम्ही मोठे वडे तयार करणार असाल तर 12 ते 15 वडे यामध्ये तयार होतात। शेवटी आकारानुसार थोडेफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण इथे छोटे 30 वडे आपले तयार होणार आहेत। आता एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घेतला आहे। तिखट आणि हळद जास्त झाली तर वड्यांना लालसर रंग येतो, त्यामुळे बेताचं हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे। आधी सुके जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि सरसरीत असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, हे पीठ खूप जास्त घट्ट झालं तर वडे चवीला चांगले लागत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं घट्ट झालं तर पाणी ॲड करून घ्या। आणि समजा हे मिश्रण किंवा ही जी पारी आहे ही जास्त सैलसर झाली तर वडे तळताना कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि अगदी बारीक बारीक भज्या याच्या खूप जास्त तयार होतात। जर पीठ खूप जास्त सैलसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ यामध्ये आवश्यकतेनुसार ॲड करून घेऊ शकतात। तर सरसरीत हे पीठ आपलं भिजवलं गेलेलं आहे या पद्धतीने। तर साधारण मला या ठिकाणी पाऊण कप म्हणजे 3/4 कप इतकं पाणी यासाठी लागलेलं आहे। आता महत्त्वाची टिप किंवा ट्रिक तुम्ही म्हणू शकता ज्याने आपले वडे तेलकट होत नाही। एक छोटी पळी भरून मी कडकडीत तेल घेतलं आहे, त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे। हे आपल्याला मिश्रण यामध्ये टाकायचं आणि चांगलं फेटायचं आहे। नुसता सोडा टाकला तर वडे तेलकट होतात, त्यामुळे गरम तेल अवश्य घाला, त्यामुळे वडे खुसखुशीत पण होतात आणि कमी तेलकट होतात। आता याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकीकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे वडे तळताना। आता एका वेळेस तेलामध्ये आपण 3 ते 4 वडे तळून घेणार आहोत, त्यामुळे बॅटरमध्ये मी हे तयार केलेले गोळे टाकून घेणार आहे आणि चमच्यानेच मी हे वडे तळणार आहे। हे बघा, असं उचलताना काय करायचं की थोडंसं
खाली तळापासून हा वडा उचलायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित याला कोटिंग तयार होतं. तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट कोटिंग आपलं याला तयार झालं आहे. महत्त्वाची टीप आहे, चमच्याने जर तुम्ही हे वडे तळणार असाल तर काय करायचं, अगदी खाली तळापासून हा वडा उचलायचा आणि मग तेलामध्ये टाकायचा आणि मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे हलकासा याचा रंग बदलला की मग असं झाऱ्याने याला सगळ्या साईडने गोल्डन रंगावर तळून घ्यायचं. तळले गेले की एका अशा जाळीदार किंवा जाळीमध्ये याला काढायचं, म्हणजे याचं तेल जर काही असेल तर ते निघून जातं. तुम्ही हाताने सुद्धा हे तळून घेऊ शकतात. काही वडे मी तुम्हाला हाताने तळून दाखवते. हे बघा, असं डीप करायचं आणि या पद्धतीने आपल्याला ते तेलात सोडत जायचं आहे. जर समजा हे वडे तुम्हाला पुन्हा गरम करायचे असतील तर ते कधीही डबल डीप फ्राय करू नका, नाही तर वडे खूप तेलकट होतात. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल किंवा ओव्हन असेल तर त्यावर कमी तापमानामध्ये 15 मिनिटासाठी तुम्ही हे गरम करून घेऊ शकतात, म्हणजे यांचा रंगही बदलणार नाही आणि तेलकटही होणार नाही. महत्त्वाची टीप आहे. आणि शक्यतो गरमागरम सर्व करा. सर्व वडे या ठिकाणी मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहे. आता आपण मिरची तळणार आहोत, तर यासाठी मी जाड आकाराची मिरची घेतली आहे, जी मधून अशी स्लिट देऊन कापून घ्यायची, चिरून घ्यायची आहे आणि गरमागरम तेलामध्ये हलकासा रंग बदलस तोपर्यंत तळायची आणि गरम असतानाच यावर लगेचच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते आतमध्येपर्यंत जातं आणि मिरची चवीला खूप छान लागते. आता लग्नामध्ये हिरवी चटणी आणि गोड चिंचेच्या चटणीसोबत हे सर्व केले जातात. तर तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.